सगळ्यांना. आज आहे एक आपली सत्यनारायणची पूजा. आज पौर्णिमावी आणि मार्गशीर्ष गुरुवार बी सोबत आलेला आहे. आज तर आपण नशीबवाले आहेत की महालक्ष्मी बी सोबत आहे आणि सत्यनारायणची बी पूजा करू सोबत आपण. आता त्यांची मांडणी कशी करता आपण ती बघू. चला माझ्यासोबत. हे बघा सफेद एक पाट ठेवलेला आहे. पाठीवरती सफेद कपडे टाकायचं कापड सत्यनारायणचे आणि त्यावर आपला एक फोटो ठेवायचा सत्यनारायण भगवानचा. आपण तुम्ही ठेवू शकतो, लहान हो मोठा हो कुठलाही ठेवू शकता. आता आपण पूजाची मांडणी चालू करू. हे असा पाणी भरलेला तांब्या घ्यायचा. आता तांदूळ आपण ठेवू खालती. तुम्ही तांदूळ गहू कुठलाही घेऊ शकता. आता आपण त्यावर कुंकूचे बोट ओढू. चारी दिशाकडून कुंकूचे बोट ओढून घ्यायचे आणि हळदीचे बी ओढून घ्यायचे. असा आपला लोटा तयार झाला. आता आपण त्याला कच्चसूत कळशाला बांधू. आता तो कळस आपण त्या तांदूळावर ठेवू. इथं बघा असा सत्यनारायणच्या सामने ठेवायचा. आता त्यामध्ये आपण एक कुठली गणपती सुपारी घेऊ शकतो आपण. त्या सुपारी टाकायची. हळद कुंकू व्हायचं. असं छोटंसं सुंदरसं फूल आपण त्याला वाहून द्यायचं. आता त्यात आपण आंब्याचे पांडे नागवेलचे पांडे दोन्ही पांड्यामध्ये तुम्ही कुठलंही पान त्याच्यात ठेवू शकतो. मी आंब्याचे पान घेतले आहेत. हे बघा असे ठेवून द्यायचं. त्याच्यावर आपण ही तांदूळ भरलेली डिश ठेवू शकतो. आपण याच्यावर आता ठेवू. असे बघा अशी ठेवून द्यायचे त्याच्यावर. आता आपला बाळकृष्ण लहान बाळकृष्ण आहे बघा. आमचा छोटासा लाल बाळकृष्ण आहे. आपण तो बाळकृष्ण आता आपण त्या तांदूळमध्ये ठेवू. आमची छोटीशी माळा बी आहे कानाची बघा. असं ठेवून द्यायची. आता आपण खालती 3 सोपाऱ्या आता ती सोपाऱ्याची मांडणी करू. हे बघा असे 3 सोपारी आहेत त्यांची मांडणी करू. आता आपण मी आंब्याचे पान घेतले. हे मार्केटमध्ये गेली नव्हती मी त्यासाठी आंब्याचे पान घेतले. असे 3 पानं घ्यायचे. आता त्याच्यावर आपण पहिले गणपती तांदूळची रेस करू. आता आपण तांदूळाची रेस करू. आता पहिले आपण गणपती बसू. मग कुल देवता, मग वायू देवता. असे 3 सोपाऱ्यांची मांडणी करायची आहे. आता ही बघा ही आहे माझी सत्यनारायणची पोथी. हिंदीमध्ये आहे. तुम्ही मराठीमध्ये मार्केटमध्ये मिळून जाते. माझ्याकडे ही हिंदीमध्ये आहे म्हणून मी हिंदीमध्ये मला आणायची आहे. मराठीमध्ये मग पहिले ही आहे म्हणून ही वाचते मी. आता ही अशी कथा सत्यनारायणची आहे. ही बी आपण इथं सत्यनारायणजवळ ठेवून द्यायचं. ही मिनी प्रसाद केला आहे बघा सत्यनारायणसाठी. आपण 1.25 पावशेरचं बनवतो, 1.25 किलोचं बनवतो. आपण छोटीशी वाटी घ्यायची पितळाची. त्यानं 3.25 वाटी घ्यायची. मग तो प्रसाद बनवायचा. आता त्याच्यामध्ये आपण तुळशीपत्र घालू. हे बघा हे सत्यनारायणचा प्रसाद. आता त्याच्यामध्ये आपण तुळशीपत्र वाहू. तुळशीपत्र वाहण्याशिवाय कुठलाही प्रसाद लागू पडत नाही. आणि विष्णू भगवानला तुळशीपत्र खूप प्रिय आहे म्हणून ते आपण त्यात तुळशीपत्र घातलंय. मी पंचामृत बी केलं आहे आपल्या सत्यनारायणसाठी. बघा याच्यामध्ये दूध दही मध तूप साखर घेतलेला आहे. त्यातही आपण तुळशीपत्र घालू. त्याच्याशिवाय कुठलाही प्रसाद लागू पडत नाही.
इथे अशा पण सुंदर अशा 2 वाट्या तयार केल्या आहेत, आपण ते ठेवलेलं आहे. आता बघा आपण फळी घेतलेला आहे. हे सफरचंद तुम्ही कुठलाही फळ ठेवू शकता सत्यनारायणसाठी. हे फळी ठेवलेलं आहे मी इथं. सगळे इथे साहित्य ठेवू आपण खाण्याची. अशा आहे पूजा मांडणी केली आपण. आता बघू पुढे. आता हे बघा ही दक्षिणामुखी शंख आहे. हे विष्णू नारायणच्या खूप अतिशय प्रिय हे आहे. आता त्याला आपण पाटावर ठेवू. हे बघा आता आपली मांडणी पुरी झाली. आता आपण तुपाचा दिवा लावू. काय बी आता आपली रांगोळी आता तयार झाली आहे. रांगोळी पाडून घेतलेली मी फुलांची. आता आपण सत्यनारायण भगवानची पूजा करू. चला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वे कार्येषु सर्वदा. जय कुलस्वामिनी माता की जय, वायु देवता की जय. आता आपण सत्यनारायणची पूजा करू. जय सत्यनारायण भगवान की जय. अशा प्रकारे आता आपली ही पूजा संपूर्ण झाली. आता आपण दिवा लावू. आता आपण दीपकलाही फूल वाहू. त्याचीही पूजा करू. दीपकची मग साक्षी राहतो आपला दीपक. दीपकला साक्षी ठेवून आपण सगळी पूजा करतो. आता आपण दीप प्रज्वलित करूया. दीप ज्योती शुभम करम कल्याणम आरोग्यदायिनी. अशी प्रकारे ही आपली पूर्ण पोथी तयार. सत्यनारायणची मांडणी पूर्ण झाली आहे. बघा किती सुंदर दिसते आहे. अशी ही पूजा संपूर्ण झाली माझी. आता आपण पोथी वाचू. हे बघा असं खोलल्यानं त्याच्यात सगळी माहिती येते. हे बघा ही प्रथम अध्याय आहे. इथं यापासून आपली सत्यनारायणची पूजा चालू होते. त्याची कथा बी त्याची सुरुवात होते. आता आपण पोथी वाचूया. चला. बोलो सत्यनारायण भगवान की जय. आता आपली पोथी संपूर्ण झाली आहे. आता आपण आरती करून घेऊ. आता आपली आरती बी संपूर्ण झाली आहे. आता आपण सत्यनारायणची माफी माग. काही आपल्याला चुकी झाली असेल, काही गलती झाली असेल, आपण त्यांना क्षमा मागू, क्षमा याचना करूया. अशा प्रकारे आपली आता सत्यनारायणची पूजा पूर्ण झाली आहे. हे बघा आमची सत्यनारायणची पूजा कशी मांडली आहे बघा. मला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि मला आपण चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.